वामनबुवा बडोदकरांच्या रोगाचा परिहार. शके 1798 वैशाख शुद्ध चतुर्थीपासून वामनबुवा बडोदकर यांच्या मूत्रकच्छ, खोकला, आमांश, संधिवात, शरीरदाह, नेत्ररोग, मूळव्याधी वगैरे रोग बलवान झाले. ते बडोद्यात सुरसागराच्या कंठी सुदाम्याच्या घरात राहत होते. घरातील सर्व मनुष्यास रात्रंदिवस चैन नसून अन्नपाणी गोड लागेना. बुवांची तर वाचण्याची आशा नाही असे सर्व वैद्यांनी सांगितले. 5-5 मिनिटांनी शौचास जावे लागे. अन्न तर मुळीच सुटले म्हणण्यास चिंता नाही. अंथरुणावरून उठण्याची शक्ती नाही. चित्तास क्षणभर चैन नाही, झोप नाही. परंतु श्री समर्थांचे स्मरण त्यांचे सुटले नाही. अक्कलकोटास पत्र पाठवले की बरे होण्याचा प्रसाद मिळून उत्तर यावे. 10-12 दिवसात पत्राचे उत्तर नाही. कोणाचेही औषध घेतले म्हणजे जास्त व्हावे. असे असता ते विवेकी असल्याकारणाने इतक्याही स्थितीत न घाबरता ते विचार करीत. प्रारब्ध कर्मणा भोगादेव क्षय. परंतु अति दुखणे असल्याकारणाने केव्हा देहबुद्धीवर येत. परंतु विवेक जागा असल्याकारणाने ती देहबुद्धी त्यास फारशी घायाळ करीत नसे. असे होता होता अशा स्थितीत जगणे त्यापेक्षा प्राणायाम करून सुरसागरात जलसमाधी घ्यावी असा विचार करून रात्री 12 वाजता सर्व निजले पाहून सुरसागरातील एरड्याच्या काठी जाऊन एरड्यात उतरत आहेत. इतक्यात दीनदयाळ अक्कलकोट निवासी सद्गुरू स्वामी समर्थांनी प्रत्यक्ष येऊन हात धरून वर ओढले व अतिशय रागाने 2 थापट्या मारून भक्तवत्सल भक्ताभिमानी त्यास म्हणाले की शहाण्या गाढवा, आयुष्य असून का मरतोस? तुझे भोग भोगल्याविना सुटतील काय? आम्हावर त्रागा करतोस काय? सहज समाधी सोडून जलसमाधी कशाची बोडक्याची घेतोस? असे म्हणून महाराजांनी त्यास घरात आणून सोडले व त्यांच्या उरावर हात फिरवून बरे होईल, उगाच बैस, चेष्टा करू नको, पायपोस खाशील असे बोलत बोलत करुणानिधी राजाधिराज भक्त कामकल्पद्रम द्रमो योगेश्वर त्रिभुवननंदन अद्वैत अभेद परिपूर्ण ब्रह्म श्रीमंत सद्गुरू सर्वत्रयामी महाराज कोठे दिसेनासे झाले. त्यावेळी बुवाच्या मातोश्रीस व बंधू यास पूर्वपुण्याईने दुरून दर्शन झाले. बुवास आनंद किती झाला असेल तो त्यासच ठाऊक. अगर ते वाचतील त्यास अधिकार परत्वे कळेल. असो. 1 महिन्यात बुवास रात्रंदिवस झोप नव्हती. ती बिछाण्यावर दयासागराचे गुणस्मरण करता करता गाढ झोप लागली. प्रातःकाली जागे होऊन पाहता तो बहुतेक व्याधी नाहीशा झाल्या. मनाला आराम वाटला. नंतर 10 वाजता अक्कलकोटचे प्रसादासह बरे होण्याचे पत्र आले. मग त्या धैर्यनंदनाने सर्वत्रास संतोष झाला. तो काय वर्णन करावा. समर्थांचे अपार सामर्थ्य सार्वभौमासही यावयाचे नाही. प्रकृती बरीच सुधारली, परंतु हात, पाय, कंबर यातला संधिवायू गेला नाही. समर्थांची सूचना अशी आली की कुरुक्षेत्री आल्यावर निश्चेष बरे होईल. अशी सूचना आल्यावर मग लागलीच मार्गशीर्ष शुद्ध एकादशी सोमवारी निघून रेल्वे मार्गाने अक्कलकोटास आले. श्री समर्थांचा तपास केला तो महाराज मैंदर्गीस आहेत असे समजले. परंतु 3 कोस संधिवायूमुळे जाण्यास शक्ती नाही. त्या प्रांतात त्या साली दुष्काळ पडला होता. परंतु समर्थ कृपेने अक्कलकोटात समाराधना चालू होत्या. दत्त जयंतीच्या दिवशी गुरुवारी श्री समर्थांची स्वारी 3 वाजता अक्कलकोटास आली. पेठेतील मठात पलंगावर विराजमान झाले. वामनबुवाचा आनंद गगनात मावेना. हजारो लोक दर्शनास जात आहेत. वामनबुवा काठी टेकीत टेकीत श्री समर्थचरणी जाऊन साष्टांग नमस्कार घालून हात जोडून उभे राहिले. तो महाराज म्हणाले, का हो बुवा, कुव्यात जीव देत होता ते तुम्हीच काय? तुमचा सुरसागर कोरडा होता ना? असे म्हणून हसले. प्रत्यक्ष अनुभव आल्यावर कोण नम्र होणार नाही? सर्व होतीलच. असो. आश्चर्य हे की दुष्काळ असल्यामुळे यात्रा फार आली आणि समर्थ ख्याती पैसे शिल्लक नव्हते. म्हणून पंच, सरपंच यांनी दत्त जयंतीच्या पारण्यास तुकडे करावेत असा विचार केला. तेव्हा महाराज म्हणाले, आपल्या बापाच्या श्राद्धास तुकडे करा. पोटभर तूप गुळ घ्या. असे ऐकून आपण बेत केला तो यास कसा कळला असे त्यास वाटले. रोज सूर्य उगवला तरी अभ्र आड येतेच. तसेच महाराजांचे अंतरसाक्षित्वाबद्दल हजारो वेळे जरी अनुभव आला होता तथापि त्यांना पुन्हा पुन्हा आश्चर्य वाटे. हेच आधी आश्चर्य. दुसरे दिवशी प्रातःकाळी एक सावकार येऊन त्यांनी सांगितले की लागेल ते सामान घ्या. दुष्काळ असल्याकारणाने पातळ फार झाली. सर्वत्रास पुरणपोळीचे इथेच भोजन मिळाले. स्वामी समर्थांचा जय जयकार करीत सर्वजण आपापल्या स्थानी गेले. त्या दिवशी
महारापुरात सुद्धा पोटभर अन्न मिळाले. वामनबुवाचा संधिवायू 8 दिवसांनी जाऊन त्यांची प्रकृती निश्चेष बरी झाली. वामनबुवा प्राणायाम समाधानी होते. एकेवेळी ते अक्कलकोटास जाण्याकरिता कडपगावच्या स्टेशनावर उतरून नासिकाचा स्वर पाहिला तो सूर्यस्वर उदयसहित पृथ्वी तत्वसंयुक्त स्वर स्पष्ट वाहत होता. श्रीगुरु दर्शन कल्याणकारक. मुख्यत्वे चंद्रस्वरात जलतत्व वाहत असता व्हावे. असे असल्याकारणाने स्वरोदयाच्या अभ्यासात सूक्त नियमाप्रमाणे स्वर बदलण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, परंतु स्वर बदलेना. दिवसा चंद्रस्वर व रात्री सूर्यस्वर नेहमी वाहत असता आज असे का झाले या विचारात टांग्यात बसून अक्कलकोटी आले व रामचंद्राच्या देवालयात उतरले. स्वर पाहिला तो सूर्यकृष्ण पिंगलात्मक स्वर वायू वाहत होता. सूर्यस्वर बंद होईना, म्हणून कोणास न दिसेल आणि न कळेल अशा गुप्तपणे उजव्या नागपुडीत सूक्ष्म मृदू कापसाचा बोळा युक्तीने बसविला व समर्थाकडे येऊन फळफळावळ वगैरे पुढे ठेवून दर्शन घेतले. जवळ मंडळी पुष्कळ होती. बुवा हात जोडून उभे राहिले. तोच श्री समर्थ आपल्या उजव्या नागपुडीस दाबून म्हणाले की, काय करावे? सद्गुरु दर्शनास चंद्रस्वर का येत नाही? नाकातला बोळा काढून टाका. असा वायू बंद करून काय होते? नाकातला बंद झाला तरी तोंडातील चालूच आहे असे सोंग करू नये. ध्यानमूलम गुरुर्मूर्ती, पूजामूलम गुरुपदम, मंत्रमूलम गुरुर्वाक्यम, मोक्षमूलम गुरुकृपा. न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावका, यद्गत्वा न निवर्तते तद्धाम परम मम. स्वस्थ आनंदात असावे. हे समर्थांचे अमृततुल्य भाषण ऐकून बुवांनी नाकातील बोळा काढून टाकला आणि म्हणाले, निरुपाधिक निर्विकार ब्रह्मानंद स्वरूप सद्गुरु व्यापक असून ते अनुभवाला न आल्या कारणाने संशयरूपी बोळा नाकात घातला होता. तो सद्गुरुकृपेने काढून टाकला. आता निसंशय झालो. यावर समर्थ म्हणाले, अरे स्वरूपी चंद्र सूर्याधिक नाहीत. उदयास्तमयो नास्ती. ही समर्थांची पारमार्थिक जन्माचे क्षणात सार्थक करणारी आज्ञा सर्वथैव शिरसामान्य आहे. शरणागत शिष्याला उपेक्षा न करता आता पुढील साधना मार्ग यथास्थित सांगण्याची कृपा व्हावी. वामनबुवाच्या योगशास्त्र शंकेचे निराकरण. शके 1794 वामनबुवा एक वेळ अक्कलकोटास आले. महाराज गादीवर बसले होते. बुवांनी साष्टांग नमस्कार घालून हात जोडून उभे राहिले. तो एकाएकी महाराज कडकडून बोलले की, कच्चा मडका पहाच दिया, बहुत दिन भये, काय को आता है, अभी का अभी निकल जाओ. ही नरसिंह अक्षरे ऐकताच ते घाबरले व त्यांना असे वाटले की 300 कोसावरून मी दर्शनाकरिता आलो असून पाणी प्यालो नाही, क्षणभर विसावा घेतला नाही आणि इथ्थेचे दर्शनही नाही. इतक्यात चालता हो म्हणून महाराजांची आज्ञा व्हावी. माझ्याकडून अन्याय काय झाला असेल हे मला तर कळत नाही. असो, गुरु आज्ञाप्रमाण असे म्हणून बुवा रडत रडत पाकीट घेऊन वेशी बाहेर आले व आता 2 प्रहार शिवेर कोठे जावे असा विचार करीत करीत रस्त्याने चालू लागले. इतक्यात सद्गुरु दयाघणाचे मन कळवळले आणि मार्तंडराव संगमनेरकर आणि दुसरा एका गृहस्थात जाव उनको ले आव अशी आज्ञा झाली. ते दोघेही धावत जाऊन आणि मोठ्याने ओरडून, अहो बुवा, तुम्हाला महाराज बोलवीत आहेत, लवकर या, चला. असे त्यांचे भाषण ऐकताच गेलेला जीव परत यावा तसे वामनबुवा झाले. मग वामनबुवांनी परत जाऊन श्रीचे दर्शन घेतले व हात जोडून उभे राहिले. तोच महाराज म्हणाले, तुझे मन पाहिले, पक्का झालास. तू या खेपेस आम्हास योगशास्त्राचे प्रश्न विचारण्याकरता आलास असे असून परत का जातोस? असे म्हटल्याबरोबर त्यांना परमानंद झाला. असो. मग महाराज चोळापास म्हणाले, पाहतोस काय, त्याला आमचे ताट दे. हे ऐकून बुवांनी तेथेच भोजन केले. दुसऱ्या दिवशी समर्थांनी योगशास्त्रातील प्रश्नांची उत्तरे उत्तम प्रकारे अनुभवासहित व विधीपूर्वक सांगितली. याप्रमाणे प्रचितीने पदरात माप घालून दया करणारे सद्गुरु स्वामीरायासारखे पुरुष पाहण्यात येणे महाभाग्य वाचून होणार नाही. महाराज केव्हा केव्हा म्हणत, समुद्र भरला आहे, त्यातून घेवेल तितके घ्यावे, शेत पिकवून खावे. याप्रमाणे त्यांच्या म्हणण्याचे तात्पर्य या नरदेह क्षेत्राची जितकी कामवानी
करून लावणी करेल तितके ते पिकणार आहे.